श्री स्वामी समर्थ. आज मैत्रिणी तुम्हाला जुन्या गाऊनपासून अशी भन्नाट आयडिया सांगणार आहे. म्हणजे आपल्याला आहे शिवायची गोधडी. तर असे जुने गाऊन फेकून देण्याऐवजी मस्त प्रकारे गोधडी शिवू शकतात. चला 2 साड्यांचा वापर करणार आहे आपण. तर एक डबल बेडची गोधडी हे फक्त 2 साड्याचा आणि 2 तासामध्ये आपली गोधडी तयार होणार आहे. तर चला प्रथम मैत्रिणीनं 4 विटा मांडलेल्या आहेत. मधनं साडी जॉईन करून घेतलेली आहे. डबल बेडची गोधडी आहे. उंचीला 7 फूट आहे, रुंदीला 6 फूट आहे. तर त्याच्यावरती असं मैत्रिणीनं सपासपा पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे सडा टाकल्यासारखं आपण करायचं. आणि बघा आता ही मी रात्रीची गोधडी भरते. शक्यतो तुम्हाला उद्या गोधडी शिवायची असेल तर आज संध्याकाळी गोधडी आपण भरून ठेवायची, कारण पाणी असतं शिंपडलेलं. त्यानुसार आपण आता अशा प्रकारे पहिले बेडशीट हातरून घेतले. कारण तुम्हाला मी सांगते बेडशीट हातरलं ना, खाली फिनिशिंग एक नंबर येते, अजिबात चुन्या येत नाही, काय नाही. आणि गोधडी मशीनवरती पण पटकन सरकते. आतमध्ये किती छोटे कपडे घातले तर अजिबात घसरत नाही. तर मैत्रिणी हे 2 तासामध्ये गोधडी होणार आहे. तर त्याच्यावरती असं पटापट आपण साड्या पण अशा प्रकारे हातरून घ्यायच्या. आणि जे काही गुड्या वगैरे पडलेल्या आहेत ते अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं. तशाच प्रकारे आता दुसरी पण साडी अशीच हातरून घ्यायची. आणि जेवढ्या तुमच्या भंगारामध्ये कपाटामध्ये ज्यांना साड्या उपयोगात नाहीत, गाऊन उपयोगात नाही, टावेल उपयोगात नाहीत, खिडकीचे पडदे उपयोगात नाही, अशी मस्त आपण डबल बेडची गोधडी शिवू शकता. आणि ही तुम्हाला मैत्रिणी सांगतो, बाजारपेठमध्ये तुम्हाला असे 10 वर्षाचे कुठल्याही कपड्यांची वॉरंटी मिळणार नाही, पण गोधडीची मी वॉरंटी देते. 10 वर्ष जर गोधडी आरामशीर टिकते. तुम्हाला मी सांगते, फक्त साडी खालून वरून चांगली लावा, चांगले दणकट लावा. साड्या आतमध्ये कशाही साड्या असल्या तरी चालतात. फाटके तुटके कपडे आतमध्ये कसेही चालतात. शक्यतो मैत्रिणी सांगतो जास्त करून फाटके तुटके नसतात. आपल्या मैत्रिणी सांगतो असे चांगलेच कपडे असतात. मग ते कोणाला आपल्याला द्यायची इच्छा होत नाही मैत्रिणी. तर अशा पटापट आपण साडी हातरून घ्यायची आणि गोधडी मात्र अशी मस्त शिवायची. तर बघा मैत्रिणी, चांगले उपयोगी अगदी तुमच्या जे लागत असणारे कपडे उपयोगी आपण याच्यामध्ये करू शकता. तर मैत्रिणीनं मी तुम्हाला सांगते, मी गोधडीची ऑर्डर पण घेते, बाहेरचे घेते. आणि जर तुम्हाला शिवायचे असेल किंवा नवीन असाल किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर माझ्या आनंदी कदम यूट्यूब चॅनलवरती माझे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तुम्ही बघून त्यानुसार पाहून बघू शकता आणि शिवू शकता. तर अशा प्रकारे मी साड्या ह्याच्यावरती 3 हातरलेत आणि ह्याचा अर्धा भाग हा साडीतलाच आहे. त्याला मी गोट काढण्यासाठी, साईडने जो गोट असतो ना ते मारण्यासाठी मी कपडा त्यातूनच अर्धा काढलेला आहे. बरेच जणांना वाटतं की मी कपडा गोटला नवीन लावते का किंवा वेगळा असतो का. काही मला कॉल करतात की ताई मी गोटला कपडा वेगळा विकत घेऊन देऊ का. तर विकून देण्याचा काही प्रश्न येत नाही. मी जे आहे तर तुमच्या साडीमधूनच कपडा वापरते आणि साईडनं त्याला जे कॉन्ट्रास्ट असेल मी कॉन्ट्रास्ट वापरते. अशा प्रकारे मी गाऊनचे कपडे होते ना, बघा आता हे गाऊन, अशा प्रकारचे गाऊन तुम्हाला कोणालाही देता येत नाही. तर मस्त प्रकारे असे पावसाळी, उन्हाळी, हिवाळी तिन्ही ऋतूमध्ये वापरली जाणारी आपली मायेची गोधडी. आणि ह्याच्यामध्ये माया तर भरपूर असते आणि ही परंपरा कुठंतरी मोडीत चाललेली आहे. तर ही परंपरा आपण कुठंतरी जपली पाहिजे. तर अशा प्रकारे आपली ही गोधडी अशा प्रकारे छोटे छोटे कपडे टाकून अशा प्रकारे हातरते. आणि मैत्रिणी तुम्हाला सांगते, मी गाऊनच काय असं वापरत नाही. मी तुम्हाला सांगते, तुमच्या पॅन्टी, तुमचे ड्रेस, तुमचे सलवार, तुमच्या ओढण्या आणि काही दादांच्या पॅन्टीज, म्हणजे शर्ट, म्हणजे कपाटाचे पडदे, खिडकीचे पडदे आणि मैत्रिणी सांगते तुम्हाला मी उशेचे कवर, सोफ्याचे कवर अशा प्रकारचे मी गोधडी शिवून देते. बघा आता हे असे कपडे कोणीही वापरत नाही, म्हणजे कोणालाही देता येत नाही किंवा काहीच नाही. आणि त्यातून एक ड्रेस राहिला होता. अशा प्रकारे मी ते कट करून त्याच्यावरती अशा प्रकारे हातरून घेते मैत्रिणीनं. तर बघा असे उभे आडवे करून आपल्याला हातरून घ्यायचे आहेत. तर बघा माझा कॅमेरा त्याच्यातून हलला होता, तर अशा प्रकारे मी सेट केलेला आहे. आणि बघा म्हणजे कॅमेरा हलवून सगळं ते सोफ्यावरचा पसारा दिसत होता, कारण कपडे मी हातराय घेतलेले ते. तर चला मैत्रिणी, आपले जे काही छोटे मोठे झालेले कपडे सर्व अशा प्रकारे हातरून घेतलेले आहेत. आणि मध्ये मात्र ओपन राहिलं त्याच्यावरती पण मी गाऊनचा कपडा हातरून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, मोठं अखंड बेडशीट हातरायचं आहे किंवा साड्या असल्या तर साड्या पण हातरू शकता. आता मी त्याच्यावरती एक साडी घेतलेली आणि त्याच्यावरती अशा प्रकारे मी त्याच्यावरती हातरून घेणार आहे, कारण मध्ये थोडा गॅप दिसत होता. तर असे एकमेकाला दोन्ही फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती नंतर मी हातरून घेणार आहे. तर त्यांच्यात आमचे मंत्र मनीची एंट्री झालेली होती. बघा आमचं मने कसा मात्र देखरेख करायला असतो, इकडून तिकडं फिरायला असतं. तर मग अशा प्रकारे थोडं ते तर राहिलं, ते तर मी थोडं हातरून घेतलेलं आहे. आणि चला तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, अखंड साडी हातरून घ्यायची आहे. तर मैत्रिणी, मला सांगण्याचा उद्देश आहे की असे छोटे मोठे कपडे आत्तापासूनच तुम्ही टाकून देऊ नका.
आणि बहुतेक कचऱ्याच्या गाडीमध्ये एवढे जर कचरे टाकतात ना कपडे, काही नाही ते कशा प्रकारे वापरले जातात, कोणी जाळतं, कोणी काही करतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही अशा प्रकारे कपडे आत्ताच थांबवाच कचऱ्यामध्ये टाकण्याची आणि मस्त प्रकारे आपल्याकडून असे गोधडी शिवून घेऊ शकता. आता त्याप्रकारे आपण छोटे मोठे सगळे कपडे हातरून घेतले आणि त्याच्यावरती अखंड बेडशीट हातरणार. तर मैत्रिणी, माझा सांगण्याचा उद्देश आहे, अखंडवरचं बेडशीट हातरलं तर आतमध्ये किती छोटे वापरले कपडे तर गोळा होत नाही. तर अशा प्रकारे मी त्याच्यावरती असं मोठं अखंड बेडशीट हातरून घेणार आहे आणि त्याच्यावरती मात्र विटाचा मात्र उपयोग खूप महत्त्वाचा असतो. कारण विटाचं कसं तुम्हाला सांगते, इकडं तिकडं अजिबात सरकू देत नाही. म्हणजे असं असतं, म्हणजे कपडा जसा ठेवला ना तसंच आपल्याला करता येतो. तर त्याच्यावर अशा प्रकारे बेडशीट हातरून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला अशी साडी हातरून घ्यायची आहे. बघा, आता ही शेवटचं पाल आहे आणि मी जॉईन करून घेतलेलं आहे. ते अशा प्रकारे आपली साडी हातरून मस्त प्लेन करून घ्यायची मैत्रिणीनं आणि त्याच्यावरती नंतर मोठ्या सुईने हात टाके घालून घ्यायचे. ज्यावेळेस आपण मशीनवरती शिवतो ना तर आतमध्ये छोटे कपडे घेतलेले असतात. तर अशा प्रकारे अजिबात घसरत नाही. उभे आडवे पण टाकून घ्यायचे तुम्ही जर नवीन असाल. आणि आमचे मनूची मात्र इंटी असते म्हणायची, ती पण करणार म्हणजे करणार. तिचं सिक्युरिटी गार्डाचा जॉब असले नाही, ती करणार म्हणजे तिला देखील केल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि नंतर मात्र थोडा आराम करून निवांत बघत बसते. तर बघा, अशा प्रकारे ती मात्र बघत असते. आणि मग अशा प्रकारे मी फोल्ड करून अर्धी अशी घडी घालायची. आपण कपड्याची जशी घडी घालतो तशी अजिबात घालायची नाही गोधडीची. अशा प्रकारे अर्धी फोल्ड तर इकडून अर्धी फोल्ड इकडून अर्धी दुमडायची आणि तशीच मशीनवरती ठेवायला घ्यायची. नंतर तशीच ओपन करून मी दुसऱ्या दिवशी घेते, कारण आपण जे पाणी शिंपलेलं असतं ना ते सुकून जातं. तर बघा, तर अशा प्रकारे मी ज्या साईडनी सुरुवात करायची त्या साईडने मला माहिती आहे कुठला पॉईंट सुरुवात करायचा, त्यानुसार मी ही टीप मारून घेते. टीप मारताना मात्र काळजी घ्यायची, जास्त आपण हात टाकलेले टाके असतात ना तर अजिबात काढायचे नाही. ज्यावेळेस टीप माराल त्यावेळेसच काढायचे ते टाके, तोपर्यंत अजिबात काढायचे नाही. आणि जसं आता दुसऱ्या जी टाक्याची टीप असते, जसं धागा जवळ येईल तसं ही धागे काढून घ्यायचे. बघा मैत्रिणीनं, एवढं मी तुम्हाला सांगते. कधी मशीनचा प्रॉब्लेम असतो, सुई कधी धागा येत नाही, कधी नाही परत असं त्याला रिपेरिंग करून घ्यायचं. तर मैत्रिणीनं बघा, अशी मस्त प्रकारे आपली अशी मशीन गोधडी तयार होणार आहे फक्त 2 तासामध्ये. बघा, मशीनवरती शिवण्याचं तुम्हाला टायमिंग सांगितले. फक्त 2 तासामध्ये आपली मशीन गोधडी अशी तयार होणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ आपली अशी मशीन गोधडी आहे. तर चला मैत्रिणी, आजपासून तुम्ही कामाला लागा. जुनी कपडे तुमचे अजिबात फेकून देऊ नका. काही पण असं, पण जुनी कपडे व्यवस्थित ठेवा आणि आपली आठवण मात्र जपून ठेवा. तर चला, अशाच मस्त प्रकारे तुम्ही जर स्वतः काही असं गोधडी शिवत असाल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंटद्वारे विचारा. तर अशा करून माझ्या उभ्या टिपा मारून झाल्या. तर आता तशाच प्रकारे मी आता आडव्या टिपा मारते. बघा, अशा प्रकारे पटपट टिपा मारून घ्यायचे. व्हिडिओ मी जरा फास्ट केलेले तुम्हाला पटकन दिसायसाठी. बघा, अशा प्रकारे. आणि तुम्हाला गोट पण मारण्याची पद्धत दाखवणार आहे. गोट पण कसा मारते. आणि खूप ताईंना खूप प्रश्न असतात की असे छोटे छोटे कपडे टाकल्यानंतर आतमध्ये गोळा होत नाही का, कुठे जाड पातळ होत नाही का. तर बिलकुल होत नाही. तर आत्ता मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे जर टिपा मारल्या किंवा हात मारल्यानंतर अजिबात गोळा होत नाही. त्यामुळे हात टाके घालून घ्यायचे. म्हणूनच सांगते मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही टिपा मारा. 1 नंबर तुमची गोधडी होईल आणि तुमच्या कपड्यांचा छानपैकी असा उपयोग होईल. तर आणि कशाला ब्लँकेट वगैरे असं घेता, त्या ब्लँकेटमध्ये जास्त दिवस म्हणजे असं त्याच्यात पण नसते आणि टिकत पण नसते. जास्तीत जास्त तुम्हाला सांगते 1, 2, 3, 4 वर्षे टिकता आणि नंतर लगेच थोडं फाटायला सुरुवात होते. बघा, तुमच्याकडे असे म्हणजे तुमच्या कपाटातला पण पसारा पण कमी होऊन जाईल आणि तुमच्या कपड्यांचे पण छान उपयोग राहील आणि तुमची आठवण पण जपून राहील. बघा, ह्या गोधडीमध्ये एवढं त्याच्यामध्ये म्हणजे आठवण जपली जाते. तर मैत्रिणीनं, तर मग तर आत्ताचपासून तुम्ही पण तुमच्याकडं मशीन असेल तर नक्कीच गोधडी शिवायला शिका. 2 तासामध्ये आपली डबल बेड गोधडी आहे. तर चला, तर अशा प्रकारे माझी गोधडी उभ्या आडव्या टिपा मारून झालेल्या आहेत. आता जे साईडला एक्स्ट्रा भाग आलेला असतो ना तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा. तर बघा, अशा मी जेवढे त्यांनी माप सांगितलेलं असतं त्याच्यापेक्षा मी एक्स्ट्रा धरते. आणि बघा, आणि 2 साड्याचा पूर्ण मी वापर केलेला आहे. उंची, रुंदी वगैरे सर्व घेतलेलं आहे. आणि जे एक्स्ट्रा आलं ना कटिंग केल्यानंतर तुम्हाला सांगते मैत्रिणी, ज्यावेळेस आपण गोट मारतो ना तर गोटची फिनिशिंग 1 नंबर येते आणि गोधडीची घडी पण फोल्ड व्यवस्थित होते आणि दिसायला पण छान दिसते. म्हणून एक्स्ट्रा आलेलं ना ते आपण कट करून अशा प्रकारे
कट करून काढायचं आणि दोन्ही बरोबर मापात सेंट्रलमध्येच घ्यायचं आणि उभी मी गोदडी एकावर एक हातरलेली आहे, कारण पटकन होण्यासाठी. मग आपल्याला आता 2 तासामध्ये तर गोदडी दाखवायची, तर मग झटकेपट आपल्याला काम झालंच पाहिजे. मग अशा आयडिया आपण वापर करायच्या. तर बघा मी अशी जाड होतं तिथं काही कतरिंग कट होतं आणि दोन्ही हाताचा मी वापर केलेला आहे. मग अशा प्रकारे दोन्ही हाताचा वापर करून आहे ना अशी गोदडी कट केलेली आहे. आणि ओपन करून बघायचं कुठं काही एक्स्ट्रा राहिलं का, कुठे साडी कमी पडली का, ते तुम्हाला थोडं एक्स्ट्रा दिसलं तसं मी कट केलेलं आहे. तर चल मी असे 4 इंचाचं आहे ना साडीचा कपडा घेतलेला आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं ना मैत्रिणींनो, मी त्यातली अर्धी साडी फाडून घेतली आणि त्यातलं 4 इंचाचं कापड मी त्यातलं फाडून घेतलेलं आहे, ठेवली होती ती अर्धी साडी. तर अशा प्रकारे ना बघा मी त्याला कॉन्ट्रास्ट घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडं ग्रीन कलरचं होतं, त्यानुसार असं मी कॉन्ट्रास्ट घेतलेले आहे. तशी मी पट्टी गोदडी उलटी ठेवून ज्यावेळेस आपण उभ्या आडव्या टिपा मारतो ना, जे 666 असते त्याच्यापेक्षा उलटी ठेवायची, फिनिशिंग छान येते मैत्रिणीनं. तर बघा अशा प्रकारे येत ना टिपा मारून घ्यायचा. अर्धा इंचाचं मार्जिन दोन्ही पट्टीच्यामध्ये ठेवायचं आणि पट्टी मात्र गोडची ताणून ठेवायची. गोदडी नाही एवढी ताणली तरी चालेल, पण म्हणजे ताणून का धरायची, फिनिशिंग एक नंबर येते आणि कुठेही कपडा आपला सुटत नाही. तर अशा प्रकारे आता आपण उलटी करून घ्यायची आणि अर्ध्या साईडला आपण ही पट्टी जॉईन करायची, म्हणजे जे एक कोपर असतो त्या एक साईडलाच हे करून आणि तशीच गोदडी फिरून घेऊन परत असं त्या टिपवरतीच आपली ही टिप आली पाहिजे किंवा त्याच्या आतमध्ये आली तरी चालेल, तर फिनिशिंग छान येतं. तर बघा ज्यावेळेस मी गोदडीचा कापड गोदडीला गोट मारते त्यावेळेस एक नंबर असं ताणून घेते. तर बघा अशा प्रकारे ताणून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग पण छान येते. जे गोड्या चुन्या येतात तर अजिबात येत नाही, त्यावेळेस मग गोदडीचा लूक खूप छान लागतो. बघा फिनिशिंग आजकाल म्हणजे कसं, फिनिशिंग चांगली असले तर क्वालिटी खूप वाढते, क्वांटिटी खूप वाढते. म्हणून सांगते, जशी तुमची क्वालिटी तसं तुमच्याकडं क्वांटिटी. जर थोडं तिरकं कपडा आलं तिथं तुम्ही अशी चून फुल केली आणि अशा प्रकारे मी गोदडीला गोट मारलेला आहे. आता तशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी साईड पण दाखवते. अर्ध्यापर्यंत आलं आणि थोडा धागा तुटला तर मग धागा ओवून घेतला आणि अशा प्रकारे मी त्याच्यावरती टिप मारून घेते. तर तुम्हाला पहिली समजलं नसेल, परत आणि दुसऱ्यांदा पण तसं दाखवते. अर्धा इंच गोटचा कपडा मार्जिन आतमध्ये धरायची आणि त्याच्यावरती अशी टिप मारायची. बघा टिप एकदम कडेवर आली पाहिजे, मध्यंतर आली नाही पाहिजे. जर मध्यंतर तुमची टिप आली तर चून आली म्हणून समजा आणि गोदडीला लूक पण भारी येत नाही. मग मैत्रिणी तुम्हाला सांगते, जशी तुमची जर साडी कितीची असो त्याचा काही फरक पडत नाही, 200ची 300ची 400ची, पण त्याच्यावरती जर ब्लाऊज एकदम मस्त आणि खूप छान असेल ना, जर वेगळ्या डिझाईनची, तर साडीला मात्र खूप किंमत येते. सगळेजण विचारतात साडी कितीची. तसंच गोदडीचं पण आहे हां मैत्रिणींनो. साडी कशी लावली त्याचे महत्त्वाचं नाही, तुम्हाला गोदडीचा जर गोट मारला ना कॉन्ट्रास्ट आणि छान प्लेन दिसला ना, तसं त्या गोदडीचा लूक उठून दिसतो, म्हणजे त्या गोदडी उठून दिसते. म्हणून सर्व गोटवरतीच आहे, फिनिशिंगवरतीच आहे. फिनिशिंग असेल तर खूप छान क्वांटिटी येते. माझ्याकडे एवढी क्वांटिटी आली ना, बस आता असं वाटायला लागले की 5-6 लेडीज कामाला ठेवाव्यात, एवढी क्वांटिटी आली. पण कसं आहे, 5-6 लेडीज जर कामाला ठेवले ना, जसं म्हणजे लेडीज कामाला ठेवलं तसं एवढे प्राईस वाढता येत नाही गोदडीची. तेवढ्या याच्यामध्ये करतेत न करतेत किंमत अशी असते ना, म्हणून मला एवढं काय ठेवता येत नाही. कारण 5-6 लेडीज ठेवलं मला तेवढा पैसा पण गुंतवणूक करावा लागतो. एवढं काय माझ्याकडे आता सध्या बजेट नाही. बघू जसं बजेट आलं तसं बघूया पुढे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर करू शकता आणि घरगुती एवढं काय ह्याच्यामध्ये जास्त मार्जिन म्हणजे हे लागत नाही ह्याच्यामध्ये जास्त. म्हणजे जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर, आणि जर बिझनेस तर करायचा असेल तर पैसा तर गुंतवावाच लागतो. ते तर पैशाकडे काही बघता येत नाही. तर म्हणून सांगते मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही जर गोदडी शिवत असाल ना, तर एक नंबर. आणि तुमच्या जुन्या कपड्यांपासून सांगते 2 तासामध्ये होणारी फक्त शिलाईचं भरण्याचं वगैरे ते सोडून द्या विषय, त्याचा जरा टाईम जातो. 2 तासामध्ये मशीन गोदडी आपली अशी तयार होते. भरण्याला गोट मारल्याला जरा वेळ जातो, 1-1 तास जातो गोट आणि भरायची म्हणल्यानंतर, डबल बेडची गोदडी म्हणलं तर म्हणून सांगते आपली 2 तासामध्ये शिलाईमध्ये 2 घंटे मी आपला अशी गोदडी तयार होते. तर बघा, तर तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोदडी शिवून देते आणि ऑर्डर पण घेते. तर चला, असे कोणे असतात ते अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आणि नंतर अशी आपली मस्त गोदडी तयार झाली. बघा खूप छान अशा तुमच्या कपड्यांचा असा वापर करून, न टाकून देता, न फेकून देता, न कोणाला देता अशी मस्त आपली गोदडी तयार आहे. कपडे पण जाळू नका. काही लोक काय करायचं, कपड्यांचं म्हणून जाळून टाकतात. असं जाळू नका आणि अशी आपली मस्त गोदडी माझ्याकडून शिवून घ्या.
तर बघा फिनिशिंग, बॉक्स, चेक्स किती मस्त दिसतात आपले छोटे बॉक्स. 2.5 ते पावणे 3 इंचाचे आपले बॉक्स आहेत बघा. आणि गोटची तर फिनिशिंग बघा किती एक नंबर आहे की नाही बघा, पाहू शकता. आणि 10 वर्षे वॉरंटी मी देते. अजिबात गोदडीला काही होणार नाही. फक्त कपडा खालून वरून चांगल्या साडीचा वापर करा. बिलकुल शिलाई तर निष्ठतच नाही, पण गोदडी मात्र छान होते. आणि आपली जुनी परंपरा आहे ना ह्याच्यामध्ये जंपली जाते, कुठंतरी मोडीत चालली. तर कशाला मग तुम्ही कपडे देता? तर मस्त प्रकारे असे माझ्याकडून गोदडी शिवून घ्या आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. गोदडी आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अशाच व्हिडिओ मस्त राहा आणि आनंदी कदम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ना तर देऊ शकता. कमेंटद्वारे सांगा की ताई मला तुमच्याकडून गोदडी शिवून घ्यायचे, तर नक्कीच खाली कमेंटद्वारे विचारा. नक्कीच मी तुम्हाला गोदडी शिवण्याचा प्रयत्न करेन. पण सध्या लोड जास्त आहे त्यामुळे आता कस्टमर घेत नाही. नक्कीच मी 2 महिन्यानंतर मी तुमच्या गोदड्या शिवायला घेईल. तर लोड थोडा कमी होऊ द्या. तर अशाच प्रकारे माझ्या गोदडीचे व्हिडिओ येतील. बघत राहा, मस्त राहा, व्यस्त राहा.